इयत्ता 8वी मार्गदर्शिका. आज आपण पाहणार आहोत मराठीमध्ये चालला आहे उपघटक आपला 3.13 वृत्ते. आता पहा, गद्य पद्य. आपला गद्य माहिती आहे, पद्य माहिती आहे, वृत्त छंद हे आपण शिकणार आहोत याच्यामध्ये. त्याच्यामध्ये मात्रा गण यती यतिभंग आणि अक्षरगण वृत्त आणि मात्रा वृत्त यातला फरक पाहणार आहोत. तर गद्य काय असतं पहा, माणसाच्या दैनंदिन स्वाभाविक बोलण्याला गद्य असे म्हणतात. मी जे आता बोलते हे सगळं आहे गद्य. म्हणजे रामकिशन अभ्यास करतो, सरळ सरळ बोलतो, याला म्हणायचं गद्य. पद्य काय असतं, लयबद्ध शब्दरचनेला पद्य असे म्हणतात. पद्य हे सुरावर किंवा चालीवर म्हणता किंवा गाता येते. ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा ही जशी माऊली बाळा. हो की नाही, याचं चाली असतात. आता सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, हे आहे पद्य. आता पहा, वृत्त छंद काय असतं. पद्याच्या विशिष्ट अशा शब्दरचनेला वृत्त किंवा छंद असे म्हणतात. यामध्ये अक्षरांची 12 संख्या असतात. पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओके नाही, 12 हे ते पण 12 भरणार आहेत. लघुगुरूंचा क्रम सारखाच असतो, म्हणून याला काय म्हणायचं, वृत्त किंवा छंद असं म्हणायचं. आता मात्रा काय असते पहा, एखाद्या शब्दाचा उच्चार जर ऱ्हस्व होत असेल, म्हणजे अकारांत, जवळचे, पहिली वेलांटी, पहिला उकार असा जर होत असेल, त्याचा उच्चार करण्यास कालावधी लागतो, त्याला मात्रा असे म्हणायचं. एखाद्या अक्षराचा उच्चार ऱ्हस्व किंवा दीर्घ करण्यास जो कालावधी लागतो त्याला मात्रा असं म्हणायचं. कमी लागला तर ऱ्हस्व, जास्त लागला तर दीर्घ म्हणतात. क हे लघु अक्षर असून याची मात्रा 1 आहे. ते अर्धचंद्राकृती चिन्हाने दाखवले जाते. तर कु हा दुसरा कु आहे ना, हा आहे दीर्घ, याची मात्रा 2 आहे आणि ते असं दाखवतात, संयोग चिन्हाने दाखवलं जातं. गण म्हणजे कवितेतील अक्षरे मोजण्याचे माप. पद्याच्या चरणातील अक्षरांचा लघुक्रम मांडून वृत्ताची लक्षणे ठरविताना त्यातील 3-3चा गट पाडला जातो. आपण ते पुढे पाहणार आहोत. त्याला काय म्हणायचं, त्याला गण असे म्हणतात. हा पुन्हा का व्हिडिओ म्हणजे तुमचं चांगलं क्लिअर होऊन जाईल सगळ्या गोष्टी. ठीक आहे. आता गण कोणते 8 असतात पहा. 3 अक्षरे शब्दांचे लघुगुरु क्रमाने 8 गण आहेत. यम तर भजसम पण म्हणतात, पण यमाताराज भान सलगम या शब्दात 8 गणांची लक्षणे आहेत. आमच्या वेळेस काय होतं, यरतन भजसम म्हणायचो आम्ही. काय म्हणायचो, यरतन भजसम. त्याच्यामध्ये 8चे 8 येऊन जायचे, त्यामुळे यरतन भजसम चांगलं पाठ आहे माझं. आता पहा, पहिलं शब्द घेतलाय आपण यमाता. य हा कसा आहे, य हा ऱ्हस्व आहे. माला काना आहे, मला काना म्हणजे हा झाला दीर्घ, तला काना आहे म्हणजे हा झाला दीर्घ. मग यला काय दाखवायचा, चंद्रकोर अर्धचंद्र, आणि म आणि ताला संयोग चिन्ह दाखवायचं. मग हा झाला य गण, आद्य लघु, सुरुवातीचा लघु आहे ना, म्हणून हा झाला य गण. आता म गणाचे वैशिष्ट्य काय, तर म गणामध्ये सर्व गुरु असतात. मा तारा, ओके नाही, हे सर्व काय काना आहे याला, म्हणून सर्व आहेत गुरु. म गण सर्व गुरु. आता त गणाचं वैशिष्ट्य काय, अंत्य लघु असतो. तारा जला चंद्रकोर येणार आणि सुरुवाती दोघांना संयोग चिन्ह येणार. र गणाचं वैशिष्ट्य मध्य लघु. राजमा मध्य लघु आलाय, याला म्हणायचं र गण. नंतर ज गणाचा आहे आद्य लघु, सुरुवातीला लघु, मध्ये पुन्हा संयोग चिन्ह येते, आद्य लघु. मगन आद्य गुरु, सुरुवातीला गुरु फक्त, बाकीचे लघु आहेत. इथं आहे न गणाचं काय असतं, सर्व लघु. मग 3ही चंद्रकोर येणार. 3 चंद्रकोर आल्या तर गण कोणता लिहायचा, न गण लिहायचा. तर राहिला स गण, अंत्य गुरु असतो, शेवटचा गुरु असतो. स म रा. हा तक्ता चांगला 10 वेळा लिहा, न बघता लिहा, पुन्हा पहा आपला बरोबर येतो का. ठीक आहे. आता पाहायचं यती काय असतं. आता पहा, आपण कोणतंही गाणं म्हणताना कुठेतरी पॉज घेतो का नाही, कुठेतरी थांबतो का नाही, त्याला म्हणायचं, त्या थांबण्याच्या जागेला म्हटलं जातं यती. कवितेत चरण म्हणताना आपण मध्येच काही अक्षरानंतर थांबतो, या थांबण्याच्या जागेला किंवा विरामाला यती असे म्हणतात.
यतीमुळे शब्द तोडला जात असल्यास त्याला यतिभंग झाला असे म्हणतात. वृत्तलेखनात कोणते अक्षर लघु किंवा गुरु असते या संबंधीच्या काही नियम आहेत पहा. हे नियमही तुम्हाला चांगले पाठ करायचे आहेत. आता ऱ्हस्व अक्षर लघु मानावे, हे आपला नियम आहे की आपण काय म्हणतो, पहिली वेलांटी, पहिला मात्रा, पहिला उकार, त्यांना काय म्हणायचं, सगळ्यांना लघु म्हणायचंय. दीर्घ शब्द जे आहेत त्यांना सगळ्यांना गुरु मानायचे. काय म्हणायचे, गुरु. म्हणजे आ, ई, उ, के, कौ, कै, कम, कहा हे सगळे काय झाले, गुरु झाले. स्पष्ट अनुस्वार असेल त्याला काय म्हणायचंय, गुरु मानायचंय. कंबर, कंबरचा हा जो डॉट आहे तो क्लिअर होतोय म्हणून ह्याला कोणती मात्रा येणार आहे, मात्रा 2 येणार आहे आणि संयोग चिन्ह येणार आहे, गुरु येणार आहे. विसर्गयुक्त म्हणजे आहा, तो पण काय मानायचा आहे, गुरु मानायचा आहे. पहा, द जरी पहिला असला तरी विसर्ग आल्यामुळे हा कोण होतोय, दू, हा गुरु होतोय आणि मात्रेच्या भाषेमध्ये त्याला 2 येणार आहे. ठीक आहे, क्लिअर. पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ आहे का, टॉपिक तुम्हाला सुरुवातीलाच आलेलं, फर्स्ट टाइम 8वीला वृत्त आलेले ते, म्हणजे तुम्हाला 5वी 6वी 7वीला यातला काही गंध नसतो, नवीनच प्रकार ह्या 8वीला तुम्हाला. पुढचं, शब्दातील जोडाक्षराच्या आधीचे अक्षर जरी लघु असले तरी ते गुरु मानायचे. उदाहरणार्थ पुस्तक. पहा, पुस्तक, पुस्तक म्हणताना आपण स्त साठी प चा उच्चार थोडासा जोरात करतोय. जोडाक्षराचा आघात कोणावर होतोय, ह्या प च्या उकारावरती होतोय. म्हणून पु हा जरी ऱ्हस्व असला तरी त्याची मात्रा 2 येणार आणि चिन्ह संयोग चिन्ह म्हणजे गुरुचं येणार आहे. ठीक आहे, पुढे, जोडाक्षर जर ऱ्हस्व स्वरयुक्त असेल तर ते लघुच असते. आता जोडाक्षर शेवटी आलाय वाक्य, य आलाय, य हा अकारांत आला का, अकारांत आहे, हा अकारांत आहे म्हणजे हा कसा आहे, ऱ्हस्व. म्हणजे जोड शब्द असूनही हा कोणता येणार आहे, हा लघु म्हणायचा आहे आपल्याला, मात्रा 1 येणार याला. ओके. पुढचं, काव्यपंक्तीमध्ये 3-3 चे गट करून शेवटी 1 किंवा 2 अक्षरे राहिल्यास लघु गुरु राहिले तर त्यांना ल ग द्यायचे आणि गुरु गुरु राहिले त्यांना ग ग द्यायचे. ठीक आहे, जसे राहील त्यानुसार. जर काव्यपंक्तीच्या अखेरीस लघु स्वरयुक्त अक्षर आले, ते दीर्घ उच्चारले जात असेल तर ते गुरु मानायचे. तरी दाखवावा भुजंग प्रयात. त त हा लांबला जातो बोलताना, तचा उच्चार लांबलचक होतो म्हणून त्याला काय येणार आहे, संयोग चिन्ह मात्रा 2. ठीक आहे, इतके नियम पाठ झाले सगळे, पाठच करायचे पूर्ण तोंडपाठ. आता पाहतोय आपण अक्षरगण वृत्त, मात्रा गुणवृत्त. आता अक्षरगण वृत्ताची लक्षणे पहा. प्रत्येक चरणात अक्षरांची संख्या सारखी असते. लघु गुरूंचा क्रम ठराविक असतो. प्रत्येक चरणात 3-3च गट करून गण दाखविले जातात. हे पाठ करायचं आहे पूर्ण घोकून घोकून. नंतर मात्रा वृत्तामध्ये काय असतंय, प्रत्येक चरणात मात्रांची संख्या सारखी असते. इथे अक्षरांची असते, इथं मात्रांची असते. सर्व चरणातील मात्रांची संख्या सारखीच असल्यास त्यास समजाती मात्रा वृत्त म्हणायचं आणि जर भिन्न असेल तर त्याला काय म्हणायचंय, विषमजाती मात्रा वृत्त. सारखी असेल तर समजाती मात्रा वृत्त, भिन्न भिन्न असेल तर विषम जाती मात्रा वृत्त. आता तुम्हाला 8वीच्या अभ्यासामध्ये पण कोण कोण आहेत, भुजंग प्रयात, वसंत तिलका आणि मालिनी. चला ह्याच्याबद्दल आपण पाहू. काय पहिला आहे भुजंग प्रयात. भुजंग प्रयातचे लक्षण पाहूयात. पहिल्यांदा काय, प्रत्येक चरणात 12 अक्षरे. गण कोणते येतात, य य य य. य म्हणजे काय, लघु गुरु गुरु, लघु गुरु गुरु. यती 6व्या अक्षर, म्हणजे 6व्या अक्षर आपण म्हणताना थोडासा पॉज घेतो किंवा थोडं थांबतोय आपण. पहा, भुजंग प्रयातचं उदाहरण दिलं त्यांनी. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वयं सर्वथा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांशी निववावे. आता पहा, ह्याचे 3-3चा ग्रुप करायचे आपल्याला. प्रत्येक लाईनचा 3-3चा ग्रुप करा. तर काय ना त्याचं, लघु गुरु गुरु, लघु गुरु गुरु, लघु गुरु गुरु, लघु गुरु गुरु. य य य य. पहा, मी एक पहिले घेते, मना शेवटचं घेते सगळ्यात, मना स व लोका. ओके नाही, इथे येणार आहे लोका. दोघांचंच उदाहरण घेऊ आपण. हा कोणाला, लघु, हा कोणाला, गुरु. पण इथं याचा उच्चारामुळे स वरती
काय परिणाम होतो ना, थोडासा आघात होतोय, म्हणून हा पण कसा येणार आहे, गुरु 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 आणि लघु म्हणजे आला य. इथे पण तेच होणार आहे, लघु गुरु गुरु इथे येणार य. असे प्रत्येकाचे क्रम गुरु लघु करून घ्यायचे. आणि अक्षर किती आहेत, 12 आहेत. गण य य आले आले, येथे 6वे अक्षर थांबतोय आपण, थांबतोय म्हणजे हा कोणता असणार आहे, भुजंग प्रयात वृत्त. ठीक आहे. पुढचं पाहूया, वसंत तिलका. त्याचे पहिल्यांदा लक्षण पाहूयात. हे अक्षरगण वृत्त आहे. या वृत्ताच्या प्रत्येक चरणात 14 अक्षरे आहेत. या वृत्ताचे गण त भ ज ज ग ग, त भ ज ग ग ग, यती 8व्या अक्षरावर. पहा आता उदाहरण जर घेतलं तुम्ही, दुसरी लाईन घेऊ, पहिली ही घेऊ, त्याला काय येणार आहे, दीर्घ आकारांत आहे ना, त्याच्या हा पण दीर्घ येणार आहे. ध त्याच्या ध ध येणार आहे. लघु म्हणजे कोणाला असं आलं. ठीक आहे. हा कोणाला त. पुन्हा पुढचे 3 घ्या, तो भ येतो. पुन्हा तिरचे 3 घ्या, तो ज येतो. पुन्हा ज येतो आणि ग येतो. इथे एक राहिलेलं आहे. हो, ग ग शेवटी दोघं राहिलेत ना, पाही दोघंही गुरु गुरु आहेत म्हणून ग ग, त भ ज ज ग. हे त्यांची लक्षण जे आहेत ती चांगली 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 पाठ करायची. वसंतील का 14 अक्षरे, 8व्या अक्षरावर येते त भ ज ज ग ग. आता पाहूयात मालिनी. पखरण बघ घाली भुवरी पारिजात. मस्त गाणं आहे, खूप छान आहे कविता. आता पाहायचे अक्षर गुणवृत्त आहे. चरणात किती अक्षर आहेत, 15. मोजून बघायचे, ते 15 असतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. यती 8व्या अक्षरावर. पखरण बघ घाली. थोडासा पॉज होतोय बोलताना आपल्या, म्हणजे घाली किती आले, 8वा. 4 आणि 4 8वा. ठीक आहे. आता त्याचं काय आहे, न न म य य, दोनदा न म य य, न म न न म न, मातारा य य, या माता. ठीक आहे. आता पाहूया स्वाध्याय असेल आता. ठीक आहे. हे चांगलं पाठ करा, ह्याचे मार्क्स असतात हे. आणि 3च प्रकार आहे, तुम्हाला खूप काय प्रकार नाहीयेत. ठीक आहे. पहिलाच प्रश्न आता घेतोय आपण 3.13. 10च उदाहरणं आहेत, पटकन होऊन जाईल. कंटाळा करायचा नाही, व्हिडिओ पूर्ण बघायचा म्हणजे पुन्हा येऊन जाईल तुमचा. आता न न म य य हे खालीलपैकी कोणत्या वृत्ताचे गण आहे, आपण आत्ताच पाहिले. कोणाचं हे, वसंत तिलका नाही, सॉरी मालिनी. न न म य य कोणाचं आहे, मालिनी. वृत्ताचा प्रकार कोणता, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. अक्षर वृत्त पाहायचे म्हणजे सारखे सारखे शब्द आहेत, 1 2 3 4 सगळे मोजून घ्या. अक्षर वृत्त आहे. पुढचा वृत्त प्रकारात अक्षरांचा लघु गुरु क्रम ठरविताना लघुची मात्रा 1 आणि गुरुची मात्रा 2 असते. ऑप्शन येणार आहे आपलं 2. पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते. आता भुजंग प्रयत्नाचे गण य य य आहेत, करेक्ट. वसंत तिलका वृत्ताचे गण त भ ज ज ग ग आहेत, करेक्ट. मालिनीचे न न म म य आहे. मालिनी हे मात्र वृत्त आहे का, नाही. मालिनी हे अक्षर गणवृत्त आहे. पहा इथे पाहू आपण, थोडस मागे जाऊयात, मालिनीकडे येऊयात. मालिनी मालिनी, हे पाहि मालिनी. इथं काय लिहिलंय, अक्षर गणवृत्त आहे. ठीक आहे. मग आपला ऑप्शन काय येणार आहे, 4. ऑप्शन 4 चुकीचं. भुजंग प्रयात वृत्तात प्रत्येक चरणात किती अक्षरे असतात, 12 असतात. आता लक्षण पाठ करून टाका तुम्ही, मग तुमचं चांगलं पाठ होऊन जाईल. 6वा प्रश्न चाललाय, मालिनी वृत्ताचे पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही म्हटलंय. मालिनी यती कितव्या अक्षरावर असती, यती 8व्या अक्षरावर असती. पहा 4थं ऑप्शन येईल आपलं. बाकी सगळे लक्षणं बरोबर आहेत. पुढचा प्रश्न चाललाय आपला. पुढे वृत्तगण यांच्या जोड्या दिल्यात यापैकी. आता पहा, भुजंग प्रयात य य य बरोबर. वसंत तिलका त भ ज ज ग ग बरोबर आहे. मालिनी न न म य य, इथे नाही काय केलंय, न म म केलाय. मग उत्तर काय येणार आहे, चुकी जोडी येणार आहे 3रं. पुढचा प्रश्न आहे, कवितेचे चरण म्हणताना मध्येच काही अक्षरावर थांबतो. थांबण्याच्या या वृत्ताच्या भाषेत काय म्हणतात, यती म्हणतात. शब्दभंग झाला तर यतिभंग म्हणतात. 9वा प्रश्न, खालीलपैकी चुकीचे विधान कोणते. पद्याच्या विश्लेषणाला यती म्हणतात का, नाही. याला काय म्हणतात, इथं चुकले, पहिलंच उत्तर आहे. नाही, वृत्त किंवा छंद म्हणतो आपण. काय म्हणतो, वृत्त किंवा छंद. विसर्गयुक्त अक्षर हे, पुढचा प्रश्न चालला आपला, विसर्गयुक्त अक्षर हे
डॅश असून त्याच्या मात्रा काय असतात पहा. आहा वगैरे तर काय घ्यायचं, दुःख आपण एक्झाम्पल पाहिलं दुःखचं, काय घ्यायचंय, गुरु घ्यायचंय. विसर्गवाला शब्द जरी लघु असला तरी विसर्गामुळे तो गुरु होतो आणि त्याच्या मात्रा किती घ्यायच्या आपल्याला, 2. इथे स्वाध्याय संपलेला आहे. पुढच्या तासाला आपण घेणार आहोत मराठी साहित्याविषयी सामान्य ज्ञान.